तर मित्रांनो आपण 135 रुपये ट्रेन अंड्याचे ट्रे घेतलेले आहे. विचार करा बेटीम काम आपलं कधी बी जा लागते. हा शाळेत शिकलेलो आहे मी. मित्रांनो तुम्हाला खोटं नाही सांगत, आपला व्हिडिओ मोटिवेट वाला पुरे चायनाचे लोक फॉलो करू राहिले आणि 500 पोत्याचं काम केलं आज. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 9:30 वाजले. मित्रांनो राशीले सलाईन लावलेली आहे, झाली तिची सलाईन खतम. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहे? तर आपण आज अंडे आणायला जायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जे नवीन आले आपल्या चॅनलमध्ये आणि मोटिवेटवाले. तर आपले आतापर्यंत डाएट बंद होती, 1 महिना झाला. तर वापस डाएट चालू करू आपण. आपले आणू अंडे आणि हो आता अंड्याचे रेट काय चालू आहे. तर अजून तिकडून आल्याच्या बाद कामावर पण जायचं आहे, रॅक लागणार आहे. तर तवरी आपलं सामान घेऊन डाएटचं. चला. तर मित्रांनो आपण 135 रुपये ट्रेन अंड्याचे ट्रे घेतलेले आहे. 5 ट्रे केवढ्याचे होते आता? 500 70 70 140 600 आणि इथे 35. बाकी हिसाब लावून घ्या तुम्ही. तर 5 ट्रे घेतले आपण अंडे आणि ट्रे. चला अंडे घेऊन जाऊ, मग घरी जाऊ. आपल्या घरी झाल्यावर मग कामावर पण जावं लागते. चला. तर मित्रांनो आपले 5 ट्रे झाले 670 रुपयाचे. हे ट्रे आहे आणि एकटाच घेऊन जातोस तुम्ही गाडीवर. आणि न्यायची टेक्निक राहते मला समोरची. आणि बॉडी बिल्डरले नुसतं जिम गेल्यानं बॉडी नसते म्हणत, खाई लागते तेवढं. तर माझ्या रोजचे 15 अंडे राहत असते आणि अर्धा किलो चिकन. आता तर चालू नाही आहे म्हणा प्रेप, पण एक पळ खाणार मी चिकन. तर यासाठी मसल बिल्ड करायसाठी अंडे चिकन आणि हे खा लागते. आणि बॉडी काही अशी इझी नाही बनत, यासाठी एवढं खा लागते. एवढं खाल्लं मग तेवढं बनते. चला मग आता जाऊ घरी आणि मस्त आपली कामाची तयारी करू. ओके बाय. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो रॅक आलेलं आहे म्हणते. आता आपण आमलेट बनवू. तर आमलेटसाठी आपली अंडी रेडी आहे. आणि इकडे तेल गरम केलं, कारण की कामावर जायच्या पहिले काहीतरी खाऊन जावं लागते. मग अशी जेवलो होतो आणि काम काही सांगता नाही किती पोत्याचं आहे. तर पहिले आपण आमलेट बनवू, त्याच्या बाद आपण एक ब्लॅक कॉफी या तो ब्लॅक कॉफी पिऊन मस्त वेळ की कामावर जाऊ, काम करू. आता वाजले 3:30-4 वाजू राहिले. विचार करा बेटीम काम आहे आपलं कधी बी जावं लागते. अंमली कामासाठी असं राहते. आणि संध्याकाळी वर्कआउटला बी जावं लागते. म्हणजे कोशिश करीन मी तिकडून आल्याबरोबर डायरेक्ट जिममध्ये जायची. तुम्हाला माहीतच पडा. चला आता जाऊ, आमलेट बनवून मस्त खाऊ, मग जाऊ कामावर. तर मित्रांनो आपली आमलेट आणि कॉफी रेडी झालेली आहे. हे आमलेट आणि हे कॉफी. चला हे खाऊ आणि जाऊ कामावर. लई दिवसाची गॅप पडली होती कामावर. तर आता मजा आहे कामावर करून. पहिल्या दिवस भारी जात असते कामावर. चला. तर आपल्याला आदत पडली या गोष्टीची, चालूच राहत असते कमी जास्त. कॉम्पिटिशन घरी राहिलो तर आपण एक वेळा गॅप पडली का मग गॅपच पडते. ते जाऊ द्या, हे मला खाऊ द्या. आता जावं लागते आपल्याला कामावर मेन म्हणजे, कारण की रॅक लागून तयार आहे. आणि फोन बी आला तर लवकर ये म्हणून. निपटो तुम्ही लवकर. आता 4-4:30 वाजून आले. तर मित्रांनो आपण निघालो आता कामावर जाण्यासाठी. हे आपला बंडेरा राजश्री. हा शाळेत शिकलेलो आहे मी, राजेश्वरी शाळेमध्ये. चलो. मित्रांनो आपण पोहोचलो कामावर. आता रॅक लागलेला आहे आणि इकडे आपल्या गँगमधली माणसं रॅक लागलेला आहे. चला आपण आता कपडे काढून कामावर मिळू. तर मित्रांनो आपण वरती घातली आता कामावरची. जय महाराष्ट्र दादा. आलो आपली माणसं इथं उभी. राम राम हो सतीश भाऊ. राम राम म्हटलं. राम राम. राम राम. हाय. आणि आमचा मुकरदम बा जवान पोरगा, एकदम यंग पोरगा. अरे मुकरदम आहे आमचा. एवढीसा दिसते. 17 वर्षाचा मुकरदम आहे आमचा. हे राजू काका आहे आणि हे सुपरवायझर आहे, रेल्वेचे सुपरवायझर. चला आता काम करू मित्रांनो. एक पोरगा आहे पण त्याला दाखवू नाही शकत तो. फोन लावायचं काम होतो मित्रांनो. या भात काय एवढं हे म्हटलं पुट्ट. हे बाई ना फोनही नाही लावला, दुसऱ्या माणसाने फोन लावला. काय तर मित्र आहे म्हणते मायाला. लावला फोन तुला. तर मित्रांनो आता हे बघा रॅक लागलेला आहे.
पेपर आहे बिगर आकुडाचं काम आहे, हातानं उचलायला लागते आणि इकडे थप्प्या लावावं लागते. अशा काय मेला माणूस, पैसे येते ना नगदी. आणि इकडं सनी देवलचा डान्स करून दाखव. सनी देवलचा डान्स, त्याला व्हिडिओ माहिती आहे. चायनातले लोक फोन आले जाय ना बी. मित्रांनो तुम्हाला खोटं नाही सांगत, आपला व्हिडिओ मोटिवेटवाला पुरे चायनातले लोक फॉलो करू राहिले. आणि माया म्हणजे व्हिडिओ चोरून झाले चायनावाले टिकटॉकवर टाकू राहिले. तर तुम्हाला दाखवीन मी ते नंतर. पण ह्या जो येतो सनी देओल, छोटा सनी देओल. तर मित्रांनो आपलं अर्ध काम झालेलं आहे. अर्ध नाही लय बाकी अजून. आता वाजली किती, 7 वाजलेले आहे. विनोद भून मी दोघंजण पोते. पेपरची वॅगन चालू आहे खाली करणं. पेपर वॅगन चालू आहे, इथं मारणं चालू आहे. आणि बॉक्सर थो आहे, त्या बॉक्सरमधून पोते काढून इथं आणणं आहे. तर आज काही जिमले जाणं होते का नाही काय माहीत, कारण की मला राशीची तब्येत आहे तर खरंच दवाखान्यात बी जाणं आहे. तर चला अजून अर्धं काम बाकी आहे. काम येतं 8 वाजता का 9 वाजता येतात. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके बाय. तर मित्रांनो 500 पोत्याचं काम झालेलं आहे आणि आम्ही पुरं भूत बनलेलं आहे. कारण की संध्याचा टाईम आहे आणि 500 पोत्याचं काम केलं आज. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 9:30 वाजले आता आणि घरी जाऊन जेवण करतो. जेवण नाही, राशीची तब्येत खराब आहे तर दवाखान्यात जायला लागते आता. चला अरे बा, हे थप्प्या मारल्या आम्ही, बाकी लेबर चालू आहे. चला जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आपला आंघोळ वगैरे झालेला आहे. आता जायचं आहे मला दवाखान्यात. राशीची तब्येत खराब आहे म्हणते, तिला सलाईन लागली म्हणते. 9:30 वाजू राहिले. चला आता दवाखान्यात जो पहिले. मित्रांनो राशीले सलाईन लावलेली आहे, झाली तिची सलाईन खतम. आणि दाखवतो तो माझ्या हाताले, हे बा तिच्या हाताला लागली सलाईन राशी. तर इकडे गौरी आहे. तर चला आता मी घरी जातो. सलाईन लावून झालं. चला 10 वाजले आता. तर मित्रांनो घरी आलो आपण. आता लागली मला भूक. राशी बी जेवण करते आणि मी बी. ती राशीच्या हाताला सलाईन लागली आहे तर तिला भात चालत आहे. तर जेवण करू आता मस्त. चला जेवणामध्ये मस्त ही भाजी भात आणि तिकडे चल काय पटकन. तो मित्रांनो जेवण घेऊन झाला आता. चला आता आराम करू कारण की लाईट टाईम झाला आहे. आणि आज थकलो बी मी, कारण की जिममध्ये मी नाही गेलो आज. जिममध्ये जाऊ द्या पण तब्येतच खराब होती राशीची, त्याच्यानं आपल्याला कुठं झालं भटकायला नाही भेटलो. चला मग आता भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय महाराष्ट्र. आणि फॉलो सबस्क्राईब सगळंच करा आणि कमेंट करून सांगा मला अजून काय करू शकतो मी नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. चला मग जय महाराष्ट्र. बाय बाय.